शहाणे असाल तर या 8 गोष्टी कधीच कुणाला सांगू नका. शहाणा माणूस म्हणजे जो कमी बोलतो, जास्त ऐकतो आणि प्रत्येक परिस्थितीचा विचार करूनच पुढचं पाऊल टाकतो. याउलट साधाभोळा माणूस मात्र भावनेच्या भरात पटकन बोलून जातो. समोरचा कसा आहे, त्याचा हेतू काय आहे, याचा विचार तो अजिबातच करत नाही. कोणी थोडं गोड बोललं, सहानुभूती दाखवली, आपुलकीने वागलं की ते समोरच्या माणसावर चटकन विश्वास ठेवतात. पण आजकाल माणसं पटकन बदलतात, नातीही तशीच बदलतात. आज जो आपला वाटतो तो उद्या परिस्थिती बदलली की वेगळा वागू शकतो. आपण दिलेली माहिती समोरचा कशा पद्धतीने घेईल, ती कशा पद्धतीने वापरेल, पुढे जाऊन त्याचा आपल्यावर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. आपलीच बोललेली गोष्ट आपल्याच विरोधात उभी राहू शकते. नकळत आपण अशा गोष्टी बोलून जातो ज्या पुढे जाऊन आपल्याला अडचणीत आणू शकतात. नंतर कळतं की कोणालाही सरळ सांगून मोकळं होणं स्वतःसाठीच संकट ओढवून घेणं होतं. म्हणूनच आयुष्यात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, नात्यांमध्ये अनावश्यक गुंतागुंत टाळण्यासाठी, शांतपणे जीवन जगण्यासाठी काही गोष्टी जपूनच ठेवायला हव्यात. चला तर पाहूयात कोणत्या 8 गोष्टी कधीच कुणाला सांगू नयेत. 1. तुमचे पुढचे प्लॅन्स, ठरवलेल्या योजना कधीच कुणाला सांगू नयेत. तुमच्या पुढील योजनांबद्दल बोलताना खूप जपून बोलणं गरजेचं असतं. आपण एखादं घर घ्यायचं ठरवलं आहे, नवीन फ्लॅट बघतोय, प्लॉट घेणार आहोत किंवा काहीतरी नवीन शिकायचं ठरवलं आहे, कोर्स करायचा आहे, परीक्षा द्यायची आहे, नोकरी बदलायची आहे, अशा गोष्टी आपण उत्साहात कोणाला तरी सांगतो. समोरचा माणूस ते ऐकून वरवर खूप आनंद दाखवतो. वाह, छान आहे, खूप चांगलं चाललंय तुमचं, असं बोलतो. पण त्याच्या डोक्यात खरंच तेवढंच चांगलं सुरू असतं असं नाही. हल्ली अशी लोकं खूप कमी आहेत की ज्यांना दुसऱ्याचं खरं यश, प्रगती, सुख पाहून आनंद होतो. जवळपास सगळीच लोकं आधी आतून तुलना करतात, नंतर त्यांचा जळफळाट होतो किंवा नकळत वाईट भावना, निगेटिव्ह एनर्जी तयार होते. आपल्याला हे कळतही नाही आणि त्या गोष्टींमुळे ठरवलेल्या कामात अडथळे यायला लागतात. काम अडकतं, अडचणी वाढतात, कागदपत्र अडतात, मध्येच पैशांचा ताण येतो आणि मग आपणच गोंधळून जातो की अचानक सगळं सुरळीत असताना हे काय झालं. काही जण म्हणतात नजर लागली आणि मग अशा वेळी वाटतं की ते उगाच नाही बोलत, हे खरं असू शकतं. आपली चांगली गोष्ट सगळ्यांना सांगून आपण स्वतःचं नुकसान करून घेतो. म्हणूनच शहाणा माणूस पुढची योजना, प्लॅन्स मनातच ठेवतो. घराच्या किल्ल्या हातात येईपर्यंत बोलत नाही, अभ्यास पूर्ण होईपर्यंत सांगत नाही, यश मिळेपर्यंत शांत राहतो. काम झाल्यावर सगळ्यांना कळतंच, यश मिळालं की ते लपून राहत नाही, पण तोपर्यंत गप्प राहणं हेच स्वतःच्या भल्याचं असतं. 2. तुमची कमकुवत बाजू कधीच कुणाला सांगू नका. कधीच आपली कमकुवत बाजू किंवा दुखरी नस कुणालाही सांगायची नसते. कारण पुढे जाऊन आयुष्यात कुठली परिस्थिती समोर उभी राहील हे कुणी सांगू शकत नाही. आज जो माणूस आपला वाटतो, उद्या तोच आपल्या विरुद्ध उभा राहू शकतो. तो चांगला वागेल याची खात्री देता येत नाही. आपण विश्वासाने जे सांगतो ते समोरचा नेहमी चांगल्या हेतूने वापरेलच असं नाही. जर आपली कमकुवत बाजू त्यांना माहिती असेल तर ते आपल्याला अडचणीत, कात्रीत अडकवू शकतात. योग्य वेळ येताच तेच शब्द आपल्या विरुद्ध वापरले जाऊ शकतात. मग मित्र असो, जवळचा नातेवाईक असो किंवा रोज भेटणारा ओळखीचा माणूस असो, कोणावरही अंधविश्वास ठेवणं धोक्याचं ठरू शकतं. आपली सिक्रेट गोष्ट त्यांना सांगून आपण स्वतःच स्वतःला अडचणीत आणतो. झाकली मूठ 1.25 लाखाची ही म्हण उगाच नाही सांगितली जात. ती मूठ उघडली की तिची किंमत कमी होते. तसंच आपल्या कमकुवतपणाचं आहे. आपल्याविषयी जेवढं कमी लोकांना माहीत असतं तेवढी आपली ताकद जास्त असते. कुणाला आपल्या दुखऱ्या जागा माहिती नसतील तर कुणी आपल्याला तिथे दुखवूच शकत नाही. काही वेळा लोक त्या गोष्टीचा वापर भावनिक ब्लॅकमेलिंगसाठी करतात. काही वेळा ते आपल्याला कमी लेखण्यासाठी वापरतात. आपण शांत राहिलो, गप्प राहिलो तरच सुरक्षित राहतो. आपल्या कमकुवत बाजू लपवणे म्हणजे खोटं बोलणं नाही तर स्वतःची काळजी घेणं आहे. आयुष्यात मजबूत राहायचं असेल तर मनाची दारं सगळ्यांसाठी उघडी ठेवू नयेत. हेच खरं शहाणपण आहे. 3. आपल्या घरातले वाद कधीच कुणाला सांगू नये. असा एकही माणूस नाही की ज्याच्या घरात वाद नसतात. प्रत्येक घरात काही ना काही वादविवाद असतातच. फक्त विषय वेगवेगळे असतात आणि परिस्थिती वेगळी असते. कुणाच्या घरात पैशांवरून वाद असतात, कुणाच्या घरात नात्यांवरून, तर कुणाच्या घरात समजून न घेण्यावरून. पण बाहेरच्याला घरातलं हे सगळं सांगितलं तर तो तुमच्या परिस्थितीला तुमच्या नजरेतून न पाहता त्याच्या नजरेतून पाहतो. कधीकधी एखादा माणूस आपल्याशी खूप प्रेमाने बोलतो, आपलं ऐकून घेतो, सहानुभूती दाखवतो, तेव्हा आपल्याला वाटतं हा खूप चांगला माणूस आहे, म्हणून आपण आपल्या घरातलं सगळं त्यांना सांगून मोकळे होतो.
पण सांगितल्यानंतर हळूहळू कळतं की तो माणूस त्या गोष्टीचा गैरफायदा घेतो आहे. तो तुमच्या घराबद्दल चुकीचं मत बनवतो आहे, तुमच्या घरातल्या लोकांबद्दल चुकीचं बोलतो आहे, ते वाद इतरांना सांगतोय आणि तुम्हाला कमकुवत समजून तुमच्यावर दबाव टाकण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. काही लोक तर तुमच्या घरातल्या या वादाचा वापर करून तुमच्याशी कसं बोलायचं, कसं वागायचं हे ठरवतात. ही लबाड लोक तुमच्या घरातल्या माणसांसमोर वेगळं वागतात. त्यांना तुमच्याविषयी उलटसुलट सांगतात आणि गैरसमज वाढवतात. काही लोक त्या वादांवरून तुमची टिंगल करतात, मागून हसतात, तुमच्या अडचणींचा फायदा स्वतःच्या फायद्यासाठी घेतात. तर काही लोक तुमचं दुःख ऐकून वाईट मानत नाहीत, उलट आतून सुखावतात. म्हणून घरातले वाद हे घरातच ठेवलेले बरे, कारण ते बाहेर सांगितले की वाद कमी होत नाहीत, उलट राईचा पर्वत होतो. 4. तुमची आर्थिक स्थिती कधीच कोणाला सांगू नका. बऱ्याच लोकांना समोरच्यांची आर्थिक परिस्थिती, पगार जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. तो किती कमवतो, कुठे इन्व्हेस्टमेंट केली आहे, किती बचत आहे, हे विचारायला त्यांना फार आवडतं. गोड गोड बोलून कोणी विचारलं तर आपण ते सगळं प्रामाणिकपणाने सांगून मोकळे होतो आणि मग समोरचा लगेच आपल्याविषयी ताळेबंद बांधायला लागतो. तो मनात ठरवतो की हा माणूस श्रीमंत आहे की मध्यम आहे की अडचणीत आहे. काही लोक लगेच विचार करतात की याच्याकडे पैसे आहेत म्हणजे याच्याकडून पैसे मागता येतील. काही लोक फसवणुकीचे मार्ग शोधायला लागतात. काही लोक मनात जळतात आणि निगेटिव्ह एनर्जी देऊ लागतात, वाईट भावना ठेवतात. नजर लागते असं जे म्हटलं जातं ते उगाच नाही. आपल्याला कळतही नाही आणि अडचणी सुरू होतात. नाती बदलायला लागतात, वागणूक बदलते. कुणी जास्त गोड बोलायला लागतं तर कुणी अचानक दूर जातं. आपल्या आर्थिक बाबी समोरचा कशा पद्धतीने घेईल हे आपण सांगू शकत नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. खरं सांगायचं तर आपली आर्थिक परिस्थिती मनापासून समजून घेणारे आणि आपल्यासाठी चांगले विचार करणारे फारच कमी लोक असतात. ते म्हणजे आपले आई वडील, जोडीदार किंवा घरातली अगदी जवळची माणसं. त्यांच्या पलीकडे कुणालाही हे सगळं सांगण्याची गरज नसते. इतरांना सांगणं हे शहाणपण नाही, तो सरळ सरळ मूर्खपणा ठरतो. आपली आर्थिक स्थिती गप्प राहण्यातच जास्त सुरक्षित असते. 5. तुमचं दुःख उगाच कुणासमोरही उघड करू नका. आपण जेव्हा आपलं दुःख कुणाला सांगतो तेव्हा आपला हेतू फक्त मन हलकं करण्याचा असतो. पण समोरचा माणूस ते त्याच नजरेने पाहिल असं नाही ना. कधीकधी त्याला आपल्या दुःखातून नकळत आनंदच मिळतो, कारण त्याला असं वाटू शकतं की मी एकटाच दुःखी नाही, समोरचा माझ्यापेक्षा जास्त अडचणीत आहे. यात तो आनंद मानू शकतो. काही लोक तर तुलना करतात आणि मनातून सुखावतात. आपल्याला वाटतं हा समजून घेईल, पण तो खरंच समजून घेईल की नाही हे सांगता येत नाही. तो त्या गोष्टींवर कसा रिॲक्ट करेल, शांत राहील की टोमणा मारेल याचाही अंदाज आपल्याला नसतो. आपण जे दुःख सांगतो ते तो पुढे कशा पद्धतीने सांगेल, कोणाला सांगेल, किती वाढवून सांगेल, हेही आपल्या हातात नसतं. कधीकधी आपण विश्वासाने सांगितलेल्या गोष्टी गप्पांच्या विषयात बदलतात. काही लोक त्यांची टिंगल करतात तर काही लोक त्यावरून आपल्याला कमी लेखतात. अशा वेळी असं वाटतं की आपणच आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. म्हणूनच आपलं दुःख प्रत्येकाला सांगणं योग्य नसतं. मनातलं सगळं बाहेर काढणं हे कधीकधी मूर्खपणाचं ठरतं. योग्य माणूस, योग्य वेळ आणि योग्य शब्द ही फार महत्त्वाची असतात. तोपर्यंत आपलं दुःख मनात सावरून ठेवणं, स्वतःला मजबूत करणं आणि शांत राहणं हेच खरं शहाणपण आहे. 6. तुमचं प्रेम भूतकाळातलं, आताचं आणि कुठलंच कधी कोणाही समोर व्यक्त करू नका. असं बघा, माणूस आहे म्हटल्यावर कुणीतरी आवडणं, कुणाकडे तरी आकर्षण वाटणं किंवा जुनं प्रेम मनात राहणं ही खूप नैसर्गिक गोष्ट आहे. कधीकधी हे पटकन बोललंही जातं. विशेषतः मित्रांमध्ये गप्पा मारताना हसत खेळत नकळतपणे तोंडून निघून जातं की ती मला आवडते, ही चांगली दिसते, पूर्वी एक मुलगी होती, किंवा अगदी लग्न झालेला पुरुषसुद्धा सहज म्हणून टाकतो, ती ऑफिसमधली ती छान राहते, ती असली की कसं आनंदी वाटतं. त्यावेळी आपला हेतू वाईट नसतो, केवळ एक मनातली गोष्ट सहज म्हणून आपण बोलून जातो, मन हलकं करतो किंवा समोरचा आहे असा विश्वास आपल्याला असतो. पण इथेच खरी चूक होते, कारण समोरचा माणूस आपल्या मनासारखा शुद्ध असेलच असं नाही. तो ती गोष्ट मजेत घेतोय असं वाटतं, पण आतून तो त्या माहितीचा वापर चुकीच्या पद्धतीने करायचा विचार करू शकतो. कधी तो मुद्दाम त्याच व्यक्तीसमोर हे सांगतो, कधी अफवा पसरवतो, कधी तुमच्या बायकोसमोर तेच बोलून तुमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो, तर कधी यातून तुमची बदनामी करतो. एक साधं वाक्य जे तुम्ही हलक्या फुलक्या मनाने बोललेलं असतं, ते पुढे जाऊन तुमच्याच आयुष्यात वादळ आणू शकतं. यामुळे नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात, घरात वाद होतात.
समाजात चुकीची प्रतिमा तयार होते आणि तुम्हाला स्वतःला खूप पश्चात्ताप होतो. मग वाटतं तेव्हा गप्प राहिलो असतो तर बरं झालं असतं. म्हणूनच शहाणा माणूस आपलं प्रेम, आवड, आकर्षण, जुनी नाती या गोष्टी कुणालाही सहजासहजी सांगत नाही. कारण प्रेम ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे. ती अशीच कोणालाही सांगायची नसते. ती मनात जपायची असते. प्रत्येक ऐकणारा आपला नसतो आणि प्रत्येक हसणारा विश्वासू नसतो. मनातली गोष्ट मनात ठेवणं म्हणजे आपल्या नात्यांचं संरक्षण आहे हे वेळेवर समजलं तर पुढचा खूप मोठा त्रास टाळता येतो. 7. तुमची मान्यवर लोकांशी असलेली ओळख, संपर्क आणि ओळखीची मंडळी यांविषयी उगाच इथे तिथे सांगू नका. आपण कुणाला ओळखतो, कुणाशी उठबस आहे, आपले कोण कोणाशी संबंध आहेत हे सगळं बोलून दाखवायची गरज नसते. कधीकधी आपण सहज म्हणून सांगतो की अमुक माणूस माझ्या ओळखीचा आहे, अमुक ऑफिसमध्ये माझं नाव चालतं, अमुक ठिकाणी माझं काम पटकन होतं. समोरचा ते ऐकून घेतो, पण आतून त्याचा अर्थ नेमका काय काढेल याचा भरोसा नाही. काही लोक त्या ओळखीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात. काही लोक तुमच्याकडून काम काढून घ्यायला लागतात. काही लोक मुद्दाम तुमच्या नावाने चुकीच्या गोष्टी करतात. कधीकधी त्या ओळखीमुळे तुमच्यावर अपेक्षा येतात, दबाव येतो. मग तुझी तिकडे ओळख आहे ना असं म्हणून अडवलं जातं. तुमची साधी ओळखही पुढे जाऊन डोकेदुखी ठरू शकते. तर काही वेळा हे खरं असूनही तुम्हाला थापाड्या, बाताड्या अशा उपमा दिल्या जातात. म्हणून कोणाशी किती जवळीक आहे, कुठे उठबस आहे हे सगळ्यांना सांगण्याची गरज नसते. जास्त बोललो की ही अशी अडचण बनू शकते. 8. तुमच्याबद्दल आधी लोकांनी तयार केलेली चुकीची मतं किंवा तुमच्यावर झालेले आरोप प्रत्यारोप कधीच कोणाला सांगत बसू नका. आयुष्यात असं बऱ्याचदा होतं की लोक आपल्याबद्दल काहीतरी चुकीचे समज करून घेतात किंवा आपल्यावर आरोप करतात. ते आरोप कदाचित खरे नसतात, पण तरीही त्यावेळेला आपल्याला खूप त्रास झालेला असतो, मनाला खूप लागलेलं असतं. काही काळाने आपण ते विसरतोही, पण वेळोवेळी आपल्याला सगळ्यांना सगळं सांगून स्वतःला निर्दोष सिद्ध करावंसं वाटत राहतं. पण प्रत्येकाला आपली बाजू समजावून सांगणं शक्य नसतं. काही लोक ऐकूनही समजून घेत नाही, उलट त्यात अजून शंका काढतात. काही लोक त्या आरोपांची चर्चा करतात, तेच मुद्दे पुढे नेतात. आपण जितकं जास्त बोलतो तितकं प्रकरण अजून मोठं होत जातं. कधीकधी लोकांना आपली सफाई ऐकायची नसते, त्यांना फक्त विषय हवा असतो. आपला निरपराधीपणा सिद्ध करण्याच्या नादात आपणच त्या गोष्टीला जास्त महत्त्व देतो. शांत राहिलो तर काही काळाने सत्य आपोआप समोर येतं. पण सगळ्यांना सांगत सुटलात तर आरोप कमी होत नाही, उलट त्यांना पाय फुटतात. म्हणून आपल्याबद्दल झालेल्या चुकीच्या मतांवर किंवा आरोपांवर सगळ्यांसमोर बोलणं नेहमीच फायदेशीर ठरत नाही. योग्य वेळ, योग्य माणूस आणि योग्य शब्द यांची वाट पाहणं हेच इथे खरं शहाणपण ठरतं. लोक हळूहळू सगळं विसरतात. वेळ हे या बाबतीतलं सगळ्यात उत्तम औषध आहे. मित्रांनो, आपलं मन हलकं करणं आणि सगळंच सगळ्यांना सांगणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यांना सगळंच सांगितल्यावर आपल्याला प्रचंड त्रास होऊ शकतो हे फार जणांना समजतच नाही. लोकांचा हेतू समजून घेणं कठीण आहे. प्रत्येकाची भावना वेगळी असते. आज जो मित्र आहे तो उद्या आपल्या विरोधातही उभा राहू शकतो, हे लक्षात ठेवा. सगळ्यांना सर्व काही सांगून आपण स्वतःच आपल्या पायावर धोंडा मारून घेतो. जरा लोकांना ओळखायला शिका. म्हणूनच आधी पहा, निरीक्षण करा, समजून घ्या आणि नंतरच योग्य प्रकारे वागा. आणि या 8 गोष्टी तर कधीच कुणाला सांगूच नका. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.